व्हायरस म्हणजे एक खूप छोटी एंटिटी असते जी आपल्या शरीरात जाऊन आपल्या काही पेशींबरोबर स्वतःला जगवायचा प्रयत्न करते आणि अनुषंगाने आपल्याला आजारी पाडते. तसाच हा करोना व्हायरस. तर आता यात काय करावं आणि काय नाही हे जनरली सगळ्यांनाच माहिती. मास्क, सोशल डिस्टन्स आणि हँड वॉशिंग याला काही पर्यायच नाही, ते फॉलोच करावे. त्याच्याशिवाय दुसरा सध्या तरी काही पर्याय नाही आहे. सगळ्यात सोपं म्हणजे असं आहे की जे सायन्स आहे व्हायरस विषयीचं किंवा वॅक्सिन विषयीचं, ते सायंटिस्ट लोक, डॉक्टर लोक, वॅक्सिन निर्मिती कंपन्या यांच्यावर सोडून द्या. मीडियाकडून ते अजिबात शिकू नका. जर आयुष्यात पॉझिटिव्ह राहायचं आहे, स्वतःचं BP आणि हार्ट खराब नाही करायचं आहे, तर सगळ्यात आधी 15 दिवसासाठी न्यूज चॅनलपासून ब्रेक घ्या. तसंच व्हॉट्सअपवर येणारे वेगवेगळे फॉरवर्ड वगैरे ह्यापासूनही स्वतःला शक्य तितकं लांब ठेवा. आता वळूया व्हायरसकडे. व्हायरसचा हा नैसर्गिक स्वभाव आहे की तो म्युटेट होतोच. तो जेव्हा जेव्हा एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे जातो 100% चान्स असतो की तो म्युटेट होतो. आता म्युटेशन झालं म्हणजे आभाळ कोसळलं किंवा काही फार मोठं संकट आलं असं नाही. 100,000 म्युटेशन झाले, त्यातल्या आपल्याला किती धोकादायक आहे आणि आपल्या इम्युन सिस्टमला बायपास करून आपल्याला किती आजारी पाडतात तेवढंच बघितलं पाहिजे. तर म्युटेशन झालं ही न्यूज ऐकून लगेच पॅनिक होऊ नका. तो व्हायरसचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्याला तुम्ही रोखायचा प्रयत्न केला तो स्वतःला जगवण्यासाठी म्युटेट होतो आणि त्या औषधापासून, त्या वॅक्सिनपासून, त्या इम्युन सिस्टमपासून वाचायचा प्रयत्न करतो. इतकं नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे ते. आता दुसरा मुद्दा सांगतो. वॅक्सिन बेसिकली सांगायचा प्रयत्न हा आहे की वॅक्सिन म्हणजे तुमच्या शरीरात एक वीक केलेला व्हायरस किंवा त्या व्हायरसचे तुम्हाला आजारी पाडू शकणारे तत्व सोडले जातात आणि मग तुमची इम्युन सिस्टम ट्रिगर होऊन त्याची अँटीबॉडी बनवली जाते. तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वॅक्सिन सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. आपल्या सरकारने काही वयाची अट ठेवलेली आहे, पण ते कालांतराने सगळ्यांना मिळणार आहे. वयाची अट ठेवणं स्वाभाविक आहे, कारण आपली लोकसंख्या जास्त आहे. सगळ्यांना एकत्र देऊन शॉर्टेज क्रिएट होईल. ना उत्पादन करणाऱ्यांना तेवढा पटापट तयार करता येणार आहे, ना सरकारला तेवढा वितरित करता येणार आहे. म्हणून स्टेज वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. तर ज्याचं जसं एज बसेल, सरकार जसे नियम देईल तसे प्रत्येकाने वॅक्सिन घेणं गरजेचंच आहे. जे मिळेल ते घ्या. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तर आत्ता देशात जे दोघं वॅक्सिन अवेलेबल आहे याच्यात आपल्याला 2 डोस घेणं गरजेचं आहे. हे दोघं डोसमध्ये किती अंतर असावं त्याचा पण एक सायंटिफिक रिसर्च असतो. हा रिसर्च आता ऑनगोईंग आहे. जनरली वॅक्सिन बनवायला आम्हाला सायंटिस्ट लोकांना 8 ते 10 वर्ष एवढा कालावधी लागतो. हे वॅक्सिन आम्ही 8 ते 10 महिन्यात बनवलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण सर्वांगीण रिसर्च व्हायला वेळ लागेल. म्हणून सुरुवातीला कळालं होतं की 28 दिवसाचा असावा. कालांतराने कळालं की तो 7 ते 8 आठवड्याचा असावा. म्हणून सरकारने तशा नियमात बदल केला आणि तो 7 ते 8 आठवडे केला किंवा 5 ते 8 आठवडे केलेला आहे. त्यानुसार ज्या सरकारी आपल्याला गाईडलाईन येतील, सूचना येतील त्याचं पालन करा. हा ऑनगोईंग रिसर्च आहे. 8 ते 10 वर्ष लागतात पूर्ण रिसर्च करायला. शास्त्रज्ञांनी इथे 7-8 महिन्यात ते वॅक्सिन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची फाईन ट्युनिंग अजून होत राहील. कदाचित फ्युचरमध्ये अजून नवीन रिसर्च येईल आणि अजून तो वाढवण्यात येईल किंवा 2 डोसचे 3 डोस लागू शकतात. हा सगळा एक सायंटिफिक पार्ट आहे, त्याच्यात फार नको जायला. सांगायचा मुद्दा हाच की सरकारी सूचनांचं पालन करा. मग येतो मुद्दा की मी वॅक्सिन घेतलं तरी मी आजारी पडलो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले सांगतो की 2 डोस सध्या तरी घेणं गरजेचं आहे. 1 डोस घेऊन तुम्ही सेफ नाही. 1 डोस घेऊन निश्चितच पॉझिटिव्ह होऊ शकतात. वॅक्सिन दिल्यानंतर बॉडीला अँटीबॉडीज बनवण्यासाठी 12 ते 14 दिवसाचा कालावधी लागतो. तर आज सकाळी 10 वाजता वॅक्सिन घेतलं आणि दुपारी 12 वाजेपासून मी मास्क काढून फिरू शकतो अशा आविर्भावात फिरू नका. दुसरा डोस घेतल्यावरही तेवढाच कालावधी लागतो. तो वॅक्सिन घेतला आणि लगेच मी सेफ झालो असं होत नाही. दुसऱ्या लाटेत तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. वॅक्सिन घेतला आणि लोक कॅज्युअल झालेत. 2 डोस सुद्धा पूर्ण झालेले नाहीत. लोक मोठ्या आविर्भावात फिरायला लागलेत. तर वॅक्सिन घेतल्यावर 10 ते 12 दिवसाचा कालावधी जाणं गरजेचं आहे. त्यानंतरच अँटीबॉडी पूर्णतः बनलेल्या असतात. शिवाय दुसरा डोस रिक्वायर्ड आहे. 2 डोस घेतल्यानंतरच पूर्ण इम्युनिटी येते.
जसं मी सांगितलं, वॅक्सिन जरी प्रिव्हेंटिव्ह असलं तरी हे पूर्ण रिसर्च व्हायला वेळ लागणार आहे. एक घाईघाईत समथिंग इज बेटर दॅन नथिंग तत्वावर बनवणारं वॅक्सिन आहे आणि भारतातलेच नाही, जगातले सगळेच वॅक्सिन या तत्वावर बनलेले आहेत. कालांतराने 4-5 वर्षाने अजून आपल्याला 100% प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन मिळण्याचे चान्सेस आहे. शास्त्रज्ञ दिवसरात्र त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. वॅक्सिन बनवताना कसं असतं की जसं एक युद्ध असतं की शत्रूच्या काय काय वीक पॉईंट आहे, शत्रूचे काय काय प्लस पॉईंट आहे, तो कसा अटॅक करू शकतो हे समजल्यावर आपण त्या अनुषंगाने आपले वेपन्स तयार करतो. तर हा करोना व्हायरस नवीन आहे, याच्यात पण असंच आहे, तो कसा अटॅक करू शकतो, काय सिम्पटम देतो, कसा आजारी पाडतो, हे सगळं समजून घेऊन त्याच्यावरती वॅक्सिन बनवावं लागेल. तर तुम्हाला आता कळलं असेल की त्याचे काही काही सिम्पटम्स तर आत्ता लक्षात आलेले आहेत. म्हणून वॅक्सिन घेतल्यावर माणसं इन्फेक्ट होतात याचा अर्थ वॅक्सिन इफेक्टिव्ह नाही असं नाही. त्याच्यावर रिसर्च व्हायला पूर्ण वेळ लागेल. जसं मी रिपीटेडली सांगतोय, 7 ते 8 वर्ष लागतात. हे 7-8 महिन्यात वॅक्सिन आलं आहे, पण हे वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्ही निश्चितच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार नाही किंवा व्हेंटिलेटरपर्यंत जाणार नाही याची गॅरंटी आहे. म्हणून मिळेल ते वॅक्सिन लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम होतो कुठे? वॅक्सिनेशन सेंटर, डॉक्टर किंवा डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर यांच्याकडे किती क्वालिटीचे फ्रीज आहेत, त्या फ्रीजला बॅटरी बॅकअप आहे का, त्या गावात लोड शेडिंग आहे का, त्या हाताळणाऱ्यांना त्या टेम्परेचरची पूर्ण ट्रेनिंग दिलेली का, हे सगळं कुठेतरी मेंटेन होत नाही आणि ते वॅक्सिन टोचलं जातं आणि मग दोष वॅक्सिनला दिला जातो की त्या वॅक्सिनने माझ्यावर कामच केलं नाही. तर त्याचं स्टोरेज टेम्परेचर वगैरे फार डेलिकेट गोष्ट असते. वॅक्सिन म्हणजे खूप नाजूक असतं, त्याला जराही त्याचं स्टोरेज कंडिशनच्या बाहेरचं वातावरण चालत नाही आणि ते तिथेच मेंटेन हवं. तर असे काही प्रॉब्लेम आहेत ते अवॉइड झाले पाहिजेत. त्याच्यामुळेच बरेचदा प्रॉब्लेम होतो की वॅक्सिन घेतलं तरी ते काम करत नाही किंवा कमी प्रमाणात काम करतो. तरी बॉटम लाईन म्हणून शेवटचं एकच सांगेल की सायन्स हे सायंटिस्ट आणि डॉक्टरवर सोडून द्या. उगाच अभ्यास करू नका. सरकारने ज्या काही तत्वावर मान्यता दिलेली आहे, जे मिळेल ते वॅक्सिन लवकरात लवकर घ्या. नाहीतर ही पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट येतच राहील. पहिल्या लाटेशी दुसरी लाट कम्पेअर करू नका. आणि हा काही क्रिकेटचा स्कोअर नाही आहे, रोज किती मेले, किती वाचले, कुठला ऑक्सिजन संपला, कुठलं रेमडेसिवीर संपलं बघत बसायचं. घरी राहा, सुरक्षित राहा, सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करा आणि लवकरात लवकर जसे एलिजिबल व्हा तसे वॅक्सिन घेऊन टाका. डायबेटिक जर आपले आई वडील असतील तर माझी हात जोडून विनंती, लवकरात लवकर वॅक्सिन द्या. थोडे बहुत साईड इफेक्ट सगळ्यांचेच होतात, अगदी सिट्रिझिन क्रोसिनच्या गोळीचेही साईड इफेक्ट आहे, पण बरं होण्यासाठी ते घेणं गरजेचं असतं. लवकरात लवकर घ्या.